तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी अंकुश महाराज मोरी आणि तपसे महाराज मोरेवाडी जलद जलद म्हणणे ट्रबल गेन द्या बेस कम करा विठ्ठला
ठावी संताणी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणिली ही रूपा बळे करुणी खडे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संताजिया दुसरे चरण संक्रांतिया दुसरे चरण संक्रांतिया जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुणाथ उमाशंकराचे या सुद्धा चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत ताटा ता दुसरी बंधू सारजाजे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जानचरी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माहे दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहे दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते लेखा ताळ मृदंग श्रोते लेखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत माझे दंडवत हरी दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू प्रथम नमन करू गणराया प्रथम नमन करू गणराया प्रथम नमन करू गणराया ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे गोड आहे हा गोड आहे थोडस कुळीची ही कुळदेवी केली ठावी संताणी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीनं योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव या निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्व विश्वस्त मंडळीच्या वतीनं माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे गिरी गुरुजी यांनी विश्वस्तांच्या वतीनं दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित पूजनीय पवार महाराज परदेशात आमच्या मृदंगाची कला ज्यांनी नेली ते पद्मश्री बापू त्यांच्याच मागोवा घेत तशीच पद्धतीनं कला भारताच्या बाहेर नेणारे आमचे उद्धव काका त्यांनाही नमस्कार. गुरुजी महाराज आपको भी प्रणाम.
गिरी गुरुजी दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन. विनेकरी महाराज इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी भालदार चोपदार इकडचे टाळकरी महाराज, नुकतेच आता आलेले वर येत असलेले शर्मा महाराज. बसाय बस. हार्मोनियम वादक, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. पिनाटे का कोले? अरे बापरे, कोले कसे आले समाजात? आडनाव आहे. अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळींनी केलं. काटकसर नाही, भागवा भागवी नाही, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. पण विश्वस्त मंडळीच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून विश्वस्तांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल थोडा आम्हाला उशीर झाला काका, होत नाही, पण रात्री कीर्तन बीडच्या जवळ होतं. ऐकून घ्या फक्त. 22 सकाळचं कीर्तन 11 ते 1 मनमाडला होतं नाशिक जिल्ह्यात. तिथून बरोबर 1ला निघालो, 6ला येतो म्हटलं. मांजर सुंब्याजवळ आल्यानंतर सगळी पोलीस यंत्रणा टाईट. बाबा जाऊ नका, ते कुण्या सरपंचाचा खून झाला, पॅक झालं केस, तालुका बंद आहे, जाळपोळ चालू आहे, एकही गाडी जाऊ शकत नाही. तुम्ही महाराज असल्यामुळे आम्ही योग्य सल्ला देतो. तर मग अंबाजोगाईला जायचं कीर्तन आहे माझं. हां, आता तुम्ही नेकनूरला जा, तिथून पुढे बरड, विडा, येवता, बरं का, ऐकून घ्या, धारूर, मग अंबाजोगाई. त्याच्यात अर्धा तास उशीर झाला. तरी काही हरकत नाही, उद्या पुन्हा आपल्याकडे जाय काका. उद्याही आहे, पण उद्या बरोबर 6 ते 8 होईल. आता सकाळी श्रीगोंद्यालाच असल्यामुळे मी जाऊन येतो, तुम्ही विश्रांती घ्या. विठ्ठल मासानाम मार्गशीर्षोहम. भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकंदर 75 विभूती योगुणाम. त्या 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे माझी विभूती आहे. स्वतः भगवान सांगता मासानाम मार्गशीर्षोहम. त्या मार्गशीर्ष महिन्यातला हा महोत्सव आहे. अतिशय सुंदर नियोजन विश्वस्ताने केलं. काटकसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा वज्रेश्वरी मातेचा हा महोत्सव विश्वस्तांच्या ऐश्वर्याला शोभेल असा. योगेश्वरी, हा ती वज्रेश्वरी तिकडून आलो मी, तिकडे वज्रेश्वरीच होती बरोबर आहे. तिकडे त्याच्या पलीकडे गेलो, सप्तशृंगी होती. येता येता मोठा देवी, ते त्याच्यामुळे नावं बदलतात. विठ्ठल ठीक आहे, योगा योग आहे. शास्त्राने जी 5 दैवत सांगितली, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती, ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. वाटेल त्या दैवताची, बरं का मोदीजी, आलं तुमचं सरकार, वाटेल त्या दैवताची उपासना करायला उपासकाला स्वातंत्र्य आहे. म्हणून हा भेदभाव नाही काका, परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. हां, मराठी लक्षात घ्या. आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. अरे व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. गुरुजी तुमच्यासाठी सांगतो, गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावरच बसले पाहिजे शाळेत. हा भेद आहे का व्यवस्था? विश्वस्त मंडळी खरं सांगा, भेद आहे का व्यवस्था? शिकवण्यासाठीची व्यवस्था.
पण एक गरम डोक्याचा पालक 90 लावून दुपारी 2 वाजता झोकांड्या खात शाळेत जातो. ते गावचं असतं आणि गुरुजी बाहेर गावचे. काय गुरुजी? घाबरू नका, तिथलं सांगतो. काय झालं? तू एक माणूस आहे आणि हे जनावर आहे का बाकड्यावरचे? असा भेदभाव का करता गुरुजी? सगळे बसा बाकड्यावर, नाही तर सगळ्यांना द्या खुर्च्या. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. म्हणून हे परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. जर महाराज कोल्हे बाबा तुम्हीच ठरवा, सर्व महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी ठरवलं यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात जायचं, पूर्ण महाराष्ट्राने. काय होईल? आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही रस्त्यानं. मग व्यवस्था, काही तुकाराम महाराज सोबत गेले पाहिजे, काही ज्ञानोबा रायासोबत गेले पाहिजे, काही सेगावून गजानन महाराज सोबत गेले पाहिजे, काही मुक्ताबाई सोबत गेले पाहिजे, त्र्यंबकेश्वरून काही निवृत्तीनाथासोबत गेले पाहिजे, सासवडून काही सोपान काका सोबत वेगवेगळ्या मार्गाने गेले पाहिजे. याचं नाव व्यवस्था आहे. गंगा धर्म आहे आणि पंथ म्हणजे घाट आहे. घाट स्नानासाठीच्या व्यवस्था आहे. जर गोदावरीला एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरल. म्हणून घाट, कोणी या घाटावर आंघोळ करा, कोणी त्या घाटावर आंघोळ करा, कोणी त्या घाटावर आंघोळ करा, कोणत्याही घाटावर आंघोळी करा, पण घाटाहून भांडू नका. आंघोळ गोदावरीत झाली, इकडे पहा आमची भांडणं घाट. अरे घाट पंथ आहे आणि गंगा म्हणजे धर्म आहे, व्यवस्था आहे. बरं का देशमुख काका, माझं लक्ष आहे, तुम्ही कुठेही बसा, मी बरोबर. व्यवस्था आहे. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. सोनं समान आहे. दुकानदाराकडे जा सोनं घेऊन, ते दागिन्याचं नावच घेत नाही गिरी गुरुजी. पाव द्या सोनं, पाव द्या. तुमचा कोणताही दागिना असतो, पाव द्या सोनं. का? त्याला दिवसभर दागिने दिसत नाही, सोनं दिसतं. सोनाराची दृष्टी आहे. इथं कोणी सोनार नाही ना, असू द्या. अरे ज्याच्या त्याच्या दृष्टीचा फरक तुम्ही लक्षात घ्या. शेतकऱ्याची दृष्टी, त्याला पेरल्यापासून बाजरी दिसते. शेतकरी काय पेरली? बाजरी. उगवून आली बाजरी, रान हिरवं झालं बाजरी, गुडघाभर झाली बाजरी, पोटऱ्यात आली बाजरी, भरली तरी बाजरी, कापली तरी बाजरी, दळली तरी बाजरी, मळली तरी बाजरी, खाऊन आलं तरी बाजरी. पेरण्यापासून खाईपर्यंत कास्तकाराला फक्त दिसते बाजरी. तिथं मुंबईचा सुशिक्षित बेकार आला. रान हिरवं, गुडघावर बाजरी, हिरवगार रान. विचारलं काय आहे? बाजरी आहे. मूर्ख समजतं का आम्हाला मुंबईच्या लोकांना? आम्ही काय बाजरीच्या भाकरी खात नाही का? अशी हिरवी असते का बाजरी? शेतकरी म्हणला हिरवीच असते. का? तुला फक्त खाताना दिसते, आम्हाला पेरल्यापासून. ते काळ्या पिवळ्या जीभवाले आहेत ना, त्यांची 1.5 लाख रुपयाची गाडी असते काका. उभी करताना संध्याकाळी दाराच्या पुढे उताराला उटी लावून उभी करायची, सगळे चॉकलेट वाटून पोरं लहान गोळा करायचे आणि ढकलायची. एकदा ढकलली म्हणजे दिवसभर बंद नाही. परळी 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 परळी, अंबाजोगाई अंबाजोगाई अंबाजोगाई, दिवसभर. गाडी 1.5 लाखाची आहे. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे. रस्त्याच्या काठाला उभं राहा, ते तुमच्या जवळ गाडी थांबवतं आणि त्या हेल्परला म्हणतं एवढं घरे लटकून 25 रुपयाचं. तुमची किंमत फक्त 25 रुपये. का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला मोदीजी तरी त्याला सीट दिसतं, हे लक्षात ठेवा. सेट दिसत नाही कोणाला, काळ्या पिवळ्या जीपवाल्याला. त्याची दृष्टी आहे फक्त सीट. शेतकऱ्याला बाजरी, तसं सोनाराला सोनं. पाहू द्या सोनं. 10 तोळ्याचं लॉकेट आहे, 10 तोळ्याचे पैजण आहे. त्याची किंमत 8 लाख रुपये आहे, याची किंमत 8 लाख रुपये आहे. सोनं समान आहे, किंमत सारखी आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच
लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल तसं हे परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. वाटल त्या दैवताची तुम्ही भक्ती करा. हा भेदभाव नाही, याचं नाव व्यवस्था आहे. फरक एवढाच आहे, नावं वेगवेगळी येतात. विष्णूचा भक्त असेल त्याला वैष्णव म्हटल्या जातं, शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात, गणपतीच्या उपासकाला गाणपत्य म्हणतात, शंकराचा असेल त्याला शैव म्हणतात. वाटेल त्या दैवताची भक्ती करा. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणून हे भेदभाव नाही. अभेद तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. आमचे जेव्हा संत पांडुरंगाकडे पाहतात तेव्हा त्यांना देवी दिसते, देवीकडे पाहतात तेव्हा पांडुरंग दिसतो. त्यांना विचारा, 2 वेळा यात्रा आमच्या देवीची, 2 वेळा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक विरदा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला सत्तुनु माऊलीच्या, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. मी अभेद तत्वज्ञानासाठी हे प्रमाण घेतलं काका. 2 वेळा गर्दी आमच्या देवीला. कधी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक देवटा शोभे वाळवंटी हो. मजा पहा शब्दाची. अहो तुमची देवी कशी आहे? एका जनार्दनी अंबा उभी है ना. शब्द काय? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. देवीकडे पाहतात विठोबाच्या स्वरूपात आणि विठोबाकडे पाहतात देवीच्या स्वरूपात. हे प्रमाण पहा. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटिओ, करकटावरी ठेवणिया. गोंधळ, गोंधळ म्हणजे गडबड नव्हे. नाही तर मराठी भाषा इंग्रजीपेक्षा कठीण आहे काका. आता अभिजात दर्जा मिळाला. 4 गोष्टी मस्त झाल्या. 4 गोष्टी काय नाही. मराठीला अभिजात दर्जा मिळाला, गाईला राज्यमाता, ते काय वाचतं रे ते पहा ना. काय वाचतं ते बॉक्समध्ये वाचतंय. काय होतं ते? चुंबक ते पाय बा. ते तुलाच कळतं त्यातलं, आम्हाला काय. बंद झालं पण कमी झाला आवाज.
असं का? हो ते पाहावं, ते तुझं सांगणं आमचं कर्तव्य आहे. विठ्ठल आपल्या देशी गाईला काका राज्य माता. अरे पुण्यश्लोक 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 सगळ्यांना शब्द माहिती आहे, पण एवढी पदवी सोपी नाही. हबप सारखी. हबप तर लगेच मिळती पदवी. ते पूर्वी 50 पैशाला गोपीचंदन मिळायचं गुरुजी आणि 1.5 रुपयाची माळ. ते पूजनीय माधव महाराज मगर आपण कीर्तन ऐकले, ते विनोदाने म्हणायचे, म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त, तरी तुझ होणे आहे हरिभक्त. तरी एक युक्ती आहे अति सोपी, गळा तुळशी माळा चंदन गोपी. आठाण्याचं चंदन 1.5 रुपयाची माळ. झाला हा बप चालूच. आतापर्यंत नव्हतं तो आवाज. तू म्हणतो अमुक आहे तमुक आहे, ते ना बंद करून. हा बरोबर. 8:30ला संपू. आजच्या दिवस 6:30ला सुरू झाला. उद्या 7. पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक विदेहश्च, पुण्यश्लोक युधिष्ठिरा. एका युगात एकाला पदवी मिळाली कोल्हे पाटील. सत्ययुगात पदवी पुण्यश्लोक नळराजाला होती. त्रेतायुगात पदवी पुण्यश्लोक जनक राजाला होती. द्वापार युगात पदवी पुण्यश्लोक धर्मराजाला होती. कलियुगात अहिल्यादेवी पुण्यश्लोक. पुण्यश्लोक. पण त्या माऊलीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला, न्याय आता मिळाला. अहिल्यानगर झालं. अहिल्यानगर. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ. वारकऱ्याला आनंद होईल ती गोष्ट सांगतो. त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अजून 2 गोष्टी राहिल्या. देशी गाईला राज्यमाता दर्जा मिळाला. देशी ते जर्सी नाही बरं का कोल्हे पाटील, जर्सी नाही आपली देशी. त्याला खिल्लारी म्हणतात. कारण 1000 गाई कळपानं चरू द्या, तिचं वासरू सोडा, शेपटाचा गोंडा वर करतं, कान टवकारतं, पळत जातं. 999 गाई डावलून आईच्या काशेला लागतं. एवढी अक्कल गाईच्या वासराला आहे. पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का आता? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं गाडी पुढे येतं. समजावं याचा दोष नाही, जर्सीच्या दुधाचा. राज्य माता देशी गाईला. आणि अभिजात दर्जा मिळाला मराठीला. पण मराठी एवढी सोपी नाही उद्धव काका. आम्ही महाराष्ट्रातले मराठी बोलणारे, तरी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही रेल्वे स्टेशनला मराठीत काय म्हणतात. लावा डोकं काय म्हणतात. रेल्वे स्टेशन. हे मराठीवाले विठ्ठल जाऊ द्या, ते बरं आहे. हे रेल्वे स्टेशनच बरं आहे. ते लांब आहे नाव. अग्निरथ निवासस्थान मराठीत आहे त्याचं. आता एवढं लांब लचक त्यापेक्षा मोदीजी रेल्वे स्टेशन, त्यापेक्षा नुसतं स्टेशन नाही तर झालं ठेसनावर. अरे जमलं नाही रे भाऊ. ते आवाज देते कशामुळे काही माहीत नाही. राहू द्या कसं चालेल. त्याला कळेल बरोबर. त्याला कळतं ते काय आहे. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो गुरुजी. तुमच्या भाषेत राईट राईट, नो नो बरं का मोदीजी. KNOW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. उच्चारात काही फरक नाही. पण एक राईट उजवा, एक राईट बरोबर, एक नो जाणणे, एक नो नाही. अगदी तसंच आहे. अगदी तसं आहे. काही काही शब्द तर 4 अर्थ, एकच उच्चार. वाणी 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 वाणी. वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे उणीव, वाणी दुकानदार, वाणी म्हणजे प्रमाणे. प्रमाणेचं प्रमाण तुम्हाला पाठ नाही, गाथ्यात नाही ते, पण ते एक गाणं पाठ आहे तुम्हाला.
डोंगरावरची मेंढर रे दुधावानी पांढर. आता इथं वाणी काय लावणार? दुधावानी पांढर म्हणजे दुधाप्रमाणे हे वाणी. काय वाणू आता न पुरे हे वाणी हे बोलणं. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला ही उणीव. आणि जड देहाला घेऊन वाणी गेला हा दुकानदार. विठ्ठल गोंधळ. गोंधळ म्हणजे गडबड नव्हे. मराठीत लक्षात घ्या. गोंधळ म्हणजे उपासना आहे. मग गोंधळ घातला कोणी? शुक सनकादिक गोंधळी ओ करी कृपा. उजळ कुळ दीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा. 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 जळकुळ दीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा. 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 बरं का काका, पुन्हा एक समन्वय सांगतो. शुक सनकादिक गोंधळी व करी कृपा. गोंधळ घालणारे कोण आहे? शुकाचार्य. सनकादिक. आता आपल्या वारकरी मंडळीत पाठ आहे. आमच्या संताचं प्रमाण पहा. शुकाचार्याने गोंधळ घातला, सनकादिकाने गोंधळ घातला. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकादिक जात. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ठीक ध्यान. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. पांडुरंग. इथपर्यंत आलो आपण. मी अभेद तत्वज्ञान सांगतोय आपणाला. देवी आणि देव याच्यात फरक नाही. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. पण तुकोबारा म्हणतात ते आमचं कुळदैवत आहे. हे आम्हाला माहिती नव्हतं. मग संतांनी माहिती करून दिलं. केली ठावी संताने केले ठावी. संताने केले ठावी. संताने केले ठावी. कुळीची हे कुळ देवी. कुळीची हे कुळ देवी. कुळीची हे कुळ देवी. कुळीची हे कुळ
ज्ञात नव्हतं, संतांनी माहिती करून दिलं बरं का काका. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आपलं पहिलं भाग्य आहे नरदेह मिळाला, पुन्हा भाग्य आहे भारतात मिळाला. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. बडे भाग मानुष तनु पावा, नरतन समनहि कवणहि तेहि, जीव चराचर नाचन तेहि, सर्ग नरक परगट सेनि, ज्ञान बिना भगते शुभदेनि, बड़े भाग मानुष तनु पावा. बडे भाग मानुष तनु पावा. ज्या तीन गोष्टी दुर्लभ आहे, दुर्लभम त्रयमेवैतत्, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रयः. संताची भेट दुर्लभ, त्याच्या आधी मुमुक्ष अवस्था दुर्लभ, त्याच्या आधी मानवाचा जन्मच दुर्लभ. नरदेह दुर्लभ झाला रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ झाला रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणारे का, पाप पुण्य समान समे तैच पावी जे कर्मभूमी, ते जै पडे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. पाप आणि पुण्य समप्रमाणात होतं काका, तेव्हा प्राप्ती नरदेहाची आहे. आणि पाप पुण्य समान करणं हे आपल्या हातात नाही. आम्ही ज्याला पाप समजतो ते पुण्य असू शकतं, ज्याला पुण्य समजतो ते पापही असू शकतं. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरं बोलणं पुण्य आहे की नाही. मग मी विचारतो, कासाबाच्या हातून गाय सुटली आणि वारकरी इकडून चालला झेंडा घेऊन ज्ञानबा तुकाराम. कासाब भेटला, ओ वारकरी बाबा रस्त्यात दिसली का गाय, सांगा काय करावं. आता जर खरं बोलला तर कासाब जातो, गायीला पकडतो, कत्तलखान्यात नेऊन तिची कत्तल करतो. आणि खोटं बोलावं तर पाप आहे, खरं बोलावं तर गायची हत्या आहे. आता काय करावं, तेव्हा पळवाट आहे. गैया के बारे में पूछ रहे क्या भाई साहब. हाँ जी. तो जिस आँखों ने देखी है, आँख को जबान नहीं, जबान बोल सकती है. अंधे है जी, उन्होंने गैया देखी नहीं. पापही लागत नाही पुण्य. ज्या डोळ्यानं पाहिली ना त्या डोळ्याला बोलता येत नाही. जिभेला बोलता येते पण तिनं तुमची गाय बघितली नाही. म्हणून पाप आणि पुण्य. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, एवढं सोपं आहे का काका. सत्यम ब्रूयात, अरे सत्य कधी प्रिय नसतं गिरी गुरुजी, ते सत्य कटू असतं. म्हणून तरुण सागरजी जैन धर्माचे एक थोर महात्मे होऊन गेले. त्यांचा रोज लेख यायचा पेपरला, त्याचं नाव असायचं कटू सत्य. तरुण सागरजी महाराज, कारण सत्य कटू असते. कसाबाच्या आपलं ते जाऊ द्या. शेतकरी बसलाय चौकात, बरं का देशमुख काका, गावात गडी धापा टाकत झाला, पाटील गाई सहित गोठा पेटला. काय सांगतो, शपथ. आता घटना सत्य आहे, गोठा पेटला गाई सहित. मालक म्हणणार आहे का, जावर आंबा जगवून पेड्यान गावात वाटायचे आहे. अरे घटना सत्य आहे पण प्रिय नाही ना. शास्त्र म्हणतं सत्यही बोला आणि प्रियही बोला. कधी प्रिय असेल तर सत्य नाही.
निवडणुकीच्या काळामध्ये नेते मंडळी कार्यकर्ते कामाला लावतात. त्यांच्या सगळ्या सुविधा पुरवायला तर संपून गेली निवडणूक. जावयाच्या जेवढ्या इच्छा पूर्ता करता येत नाही त्यापेक्षा जास्त इच्छा त्या कार्यकर्ते मंडळीच्या. त्यांच्या ताब्यात एक एक गाडी, 10-10चा ग्रुप, ते भेळ भत्त्याचा खर्च, डिझेलचा खर्च, बाटल्या आपल्या ह्या बिस्लरीच्या, मी चांगलं पाणी मिळत नाही म्हणून सांगतो. त्यांना प्रचारासाठी गावं वाटून दिलेली असतात. तरी 15 दिवसात एकही त्या गावात प्रचाराला जात नाही. अरे मग गाड्या जातात कुठं? तुळजापूर, गाणगापूर, शेगाव, दोंडे जेवण, आंबेरस, पाहुण्याकडे मजा. आणि मग 5:30 वाजता कार्यकर्ते मंडळीला नेते मंडळी बोलवून घेतात. का रे तुमचं गाव पॅक, 15 दिवस पॅकच असतो. तुमचं रे आमचंही पॅक, तालुका पॅक, आणि गेलं नाही त्या गावात. हे प्रिय आहे पण सत्य नाही. गोठा पेटला सत्य आहे पण प्रिय नाही. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही. जेव्हा अचानकपणे ते समप्रमाणात होतं, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, आणि ते समान झालं म्हणजे प्राप्ती नरदेहाची आहे. म्हणून नरदेह दुर्लभ जाणा. पहिला मनुष्य जन्म दुर्लभ आहे, नंतर मुमुक्षी अवस्था दुर्लभ आहे. आणि ते मुमुक्षी अवस्था प्राप्त झाली कदाचित तर संताची भेट त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत बहु अवघड आहे संत भेटी. हरी जग जेथे करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी. राधे राधे. जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. अवघड आहे, नुसतं अवघड नाही, बहु अवघड. बाकी सगळे मिळेल. तात मिले पुणे मात मिले, सुत भ्रात मिले, विवती सुखदाई, राज मिले, गजबाज मिले, सब साज मिले, मनवांचित पाई, लोक मिले, सुरलोक मिले, विधि लोक मिले, बैकुंठई जाई, सब कुछ मिले, संत समागम दुर्लभ भाई. बाकी सगळे मिळेल. बहु म्हणजे भेटतच नाही का? भेटतात. रामायणातला प्रसंग डोळ्यापुढे आणा बरं का गिरीगुरुजी. रात्रभर मारुती राया शोधत होते सीतामाईचा शोध. लंकेतली गोष्ट. घराची रचना अशी होती, कोल्हे पाटील, बाहेरून मंदिर वाटायचं. लंकेतलं घर मंदिर समजून मारुतराव आत जायचे. आत मांस भक्षण, मदिरा प्राशन ते कृती पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, मोदीजी देख जहा तहा अगणित जोधा. रात्री 12 पर्यंत फिरले, पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं. तुमचा नाही दोष, गडबडीत बसलो ना विठ्ठल. आणि अंगणात वृंदावन तुळशीचं काका. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसे कारुंदतः देख हर्ष कपिराय, सियावर रामचंद्र की. बस कामापुरता. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी कारुंदतः देख हर्ष कपिराई. हनुमानजीला एवढा आनंद झाला का अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. हे कल्पना करा. कल्पनेला काही खर्च आहे का शर्माजी? कल्पना करा ना. तुमचा मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप हाडाचा वारकरी आहे. मुलगा सारखा म्हणतो एकदा तरी या बाबा, एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी. इथे पद्मश्री विचारायचे, अरे उद्धव पखवाज वाजवतो, नेसला काय आहे ना.
धोतर नेसला, हा तेच म्हणतो. आणि कपाळाला रे, कपाळाला बुक्कान चंदन आहे, हा तेच म्हणतो. त्याला कुठेही जाऊ दे, पण ह्या दोन गोष्टी बापू इथं विचारायच्या ना. तिकडे काय आपलं काय चालू होतं, हा माहित आहे काय चालू होतं. एकदा तरी या, एकदा तरी या. अरे काय तुझ्या अमेरिकेत रे, इंद्रायणी आहे का, चंद्रभागा आहे का, माऊलीची समाधी आहे का, विठ्ठलाचं मंदिर आहे? नाही पण याच बाबा, याच बाबा. हो नाही करता करता वेळ कमी असल्यामुळे बापानं होकार दिला. त्याला काही इलाज आहे का? सांगितलं येतो बाबा, पण माझ्या पोशाखात गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबड पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, खांद्यावर छोटी पताक राहील, ज्ञानेश्वरीन गाथ्याची पोथी बगलेत राहील. आता तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमुडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या. बरं, इथल्या मुलांनी बसून दिला अमेरिकेच्या विमानात बाप. झेंडावाला एकच, सगळे ते मक्याच्या कणसाला केस असतात ना, तसे डोक्याचे केस. बाकीचे प्रवासी टोमॅटो सारखे कलर. आणि त्या झेंड्यावाल्याकडे पाहून त्यांची इंग्रजीतून चर्चा चालू होती, टिंगल चालू होती. पण याला काय घेणं आहे? यानं डोळे बंद केले विमानात, जपमाळ घेतली, विठ्ठल विठ्ठल 8 तास. विमान उतरल्यावर डोळे उघडले. पण मुलगा एवढा अधिकारी अमेरिकेला, त्याला अंगरक्षक बनून 10 4-चाक्या गाड्या होत्या मुलाला. तो मुलगा सगळ्या अधिकाऱ्या समवेत बापाला घ्यायला आला. हे नीट ऐका. सगळ्या समाज पाहतो, गुडघ्याच्या वर धोत्र. पहिलाच प्रवासी. त्याच्यात आहे का काही म्हणतो मोबाईलमध्ये प्रमाण वगैरे, सारखं तेच चाललंय तुमचं, म्हणून म्हटलं विठ्ठला विठ्ठल. लाजला नाही मुलगा. पायातले जोडे काढले, आलान बापाला साष्टांग दंडवत घातला अमेरिकेच्या विमानतळावर. कोणी? 10 4-चाक्या अंगरक्षक म्हणून ज्या मुलाला आहे, तो अधिकारी मुलगा एवढ्या अमेरिकेच्या अधिकाऱ्या समवेत आपल्या धोतरवाल्या बापाला दंडवत घालतो. पायावर डोकं ठेवलं, वर बघितलं तर बाप हुंदके देऊ देऊ रडत होता. मुलाला कोड सुटे ना बाबा. मग तो अजून रडत होता. बाबा, विमानातल्या प्रवासात काही त्रास झाला तुम्हाला? नाही बेटा. मग का रडता? आनंदानं रडतो राजा. का? अरे एवढे मोठे अधिकारी तुझ्या ताब्यात आहेत, 10 4-चाक्या तुला अंगरक्षक म्हणून आहे. एवढ्या अधिकाऱ्यावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत आहे, तरी या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. याच्यापेक्षा मला काय जीवनात मिळवायचं आहे? आता हे नीट ऐका, मी काय सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडेच गेला होता. त्याचा तसाच पोशाख, गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पाकोट, झेंडा खांद्यावर. त्याला सोडायला मुलगा आला होता. परिचय नाही. हा वारकरी अंबाजोगाईचा आणि तो साताऱ्याचा, पण ड्रेस सारखे. हा त्याच्याकडे पाहतो, तो याच्याकडे पाहतो. जवळ 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 आले. सगळे लोक पाहतात. आणि जेव्हा दोघांना एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं विमानतळावर. का? बापरे, माझ्या संप्रदायाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे, तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. त्याला म्हणतात माझे या जातीचे माझं भेट कोणी. सोन्याची लंका आहे, पण हनुमानजीला आनंद कुठं आहे? बिभीषणाच्या अंगणात. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराय. आणि मग बिभीषणजी जागे झाले. आता इलाज नाही, झाले जागे. राम राम ते सुमिरण केना. आणि तिथे दोघांची भेट आहे. तेव्हा बिभीषणजी म्हणतात, हनुमंता, मी वैऱ्याचा भाऊ आहे, पण आज उत्तर मिळालं की माझ्यावर श्रीरामाची कृपा आहे. कशावरून? मोर भरोसबा सुनो हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता.
तुमच्यासारखा संत ब्रह्ममुहूर्तावर या वैर्याच्या भावाला दर्शन द्यायला घरी आला, याचा अर्थच आहे की पठ्ठ्यावर आता रामाची कृपा आहे. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. अवघड आहे हा. म्हणून मनुष्य जन्म दुर्लभ, मुमुक्ष अवस्था दुर्लभ, त्याच्यानंतर संताची भेट दुर्लभ. पण तुकाराम महाराज म्हणतात, मला संत भेटले. मग संताच्या भेटीत फायदा काय झाला? माझं कुळदैवत मला माहिती करून दिलं, हा फायदा. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, तोपर्यंत माहिती नव्हतं आम्हाला हे आमचं कुळदैवत आहे. पण काय, संतांनी आम्हाला आमचं कुळदैवत ज्ञात करून दिलं. मी एवढ्यावर थांबलो नाही, त्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो, हे बरं झालं. बरवे झाले शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, शाबास. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. बरवे झाले शरण गेलो, 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 बरवे झाले शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. वारकरी दणकाय उद्धव काका. बरवे झाले शरण गेलो. नुसतं संतांनी आम्हाला ते कुळदैवत माहिती करून दिलं, एवढ्यावर मी थांबलो नाही. महाराज म्हणतात, काया वाचा म्हणे त्या दैवताला शरण गेलो, हे बरं झालं. बरवे झाले शरण गेलो, कारण त्याचं ठरलेलं आहे, शरण गेल्याशिवाय तो प्रकरणात लक्ष घालत नाही. जो जाको शरण रिगे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. माहिती आहे ना? अरे सगळे पाण्यात आहे. उरग, मकर, दादूर, कमठ, जल जीवन जल गेह. सांगतो, मराठीत सांगतो हा. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक आणि कमठ म्हणजे कासव. आता सविस्तर सांगावं लागेल हे, तुम्ही होच म्हणणार आहे. बरं सांगतो. सापही पाण्यात राहतो, मगरही पाण्यात राहतो, बेंडूकही पाण्यात राहतं, कासवही पाण्यात राहतं, पण माशा इतके अनन्य शरण नाही ते. एक मी नको. हां, मजा पा. हे पाचही पाण्यात आहे. साप पाण्यात राहतो काका, बाहेरही येतो. पाण्याशिवाय सापाचा व्यवहार चालू शकतो. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. फरक एवढाच आहे, बाहेर आल्यावर त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. हां, जोपर्यंत पाण्यात मगर आहे ना, हत्तीला आत ओढतो. हत्तीला नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्र मपी करसती सयव प्रत्युत स्थाना छूणापी परिभूयते. हो म्हणत जाना, बोला काय हरकत आहे. सांगतो मराठीत. नक्र स्वस्तानम आसाद्य गजेंद्रम अपि करशती. पाण्यात मगर आहे, हत्तीला घेतो ओढून,
पण पाण्याच्या बाहेर आला त्याचा शेपूट धरून कुत्रे नेतात ओढत. सयेव प्रत्युत स्थाना छोणापी परिभूयते. याला स्थान महात्मे म्हणतात. मोदीजी, स्थान सुटलं की महत्त्व संपतं. केसाचं महत्त्व तोपर्यंत आहे, डोक्याला आहे.